फार्मर आयडी असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुमच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महत्त्वाची बातमी दिलेली आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर त्या फार्मर आयडीवरती आणखीन एका योजनेचा लाभ सरकारने चालू केलेला आहे. तुम्ही आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल आणि PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आणखीन एका योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी फार्मर आयडीबाबत एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत नवीन GR काढण्यात आलेला आहे. GRमध्ये फार्मर आयडीवरील मिळणाऱ्या योजनेची रक्कम किती असणार आहे, त्याबरोबरच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या अटी आणि शर्ती लावण्यात येणार आहेत हे देखील सांगण्यात आले. आपण पुढे पाहणारच आहोत की किती रक्कम तुम्हाला आता फार्मर आयडीवरती मिळणार आहे. जेव्हा कॅबिनेट बैठक पार पडली त्याचवेळी फार्मर आयडी म्हणजेच तुमचं ओळखपत्राबाबतची योजना जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल तर त्या ओळखपत्राचा क्रमांक आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पण यासोबतच तुमच्याकडे 2 कागदपत्रे देखील मागवली जाऊ शकतात. हे देखील आपण पुढे पाहूया की कोणती आहेत ती कागदपत्रे. जेव्हा निर्णय झाला त्याचवेळी आपल्या मुख्यमंत्र्यांनी फार्मर आयडी हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र या योजनेसाठी असेल असं सांगितलेलं होतं. परंतु आपले जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी या योजनेबाबतची माहिती देताना जेव्हा फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र याचा GR केला आणि त्या GRमध्ये आणखीन 2 कागदपत्रे देखील सांगितलेले आहेत. त्यासोबतच काही अटी आणि तरतुदी देखील GRमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. ते आपण पाहणारच आहोत. शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये फार्मर आयडीवरती मिळणाऱ्या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. ज्या प्रकारे तुम्हाला PM किसान योजनेचे 19 नोव्हेंबर दिवशी मिळालेला होता लाभ डायरेक्ट मेसेज ट्रान्सफरच्या माध्यमातून जसे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते, अगदी त्याच प्रकारे फार्मर आयडीवरती मिळणाऱ्या योजनेचे पैसे देखील जमा होणार आहेत. शेतकरी ओळखपत्र हे तुम्हाला सरकारने काढायला सांगितलेलं होतं आणि या ओळखपत्राचा उपयोग हा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आता होणार आहे. भारतातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र ठरतं. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही शेतकरी असाल आणि महाराष्ट्राचे नागरिक असाल तर तुमच्यासाठी फार्मर आयडी हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र ठरणार आहे. आता बघायला गेलं तर कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये जेव्हा हा निर्णय घेण्यात आला त्याचवेळी महाराष्ट्रातील 12 बँकांमध्ये फार्मर आयडीवरती मिळणाऱ्या योजनेचे पैसे जमा होण्याचं सांगण्यात आलेलं आहे. पण शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर महत्त्वाचं कागदपत्र जमा करावं लागणार आहे. फार्मर आयडी तुम्हाला जेव्हा सरकारने काढायला सांगितलेला होता त्याचवेळी फार्मर आयडीचा उपयोग तुम्हाला भविष्यात होणार आहे असं सांगण्यात आलेलं होतं. कृषी मंत्र्यांनी देखील फार्मर आयडीवरती मिळणाऱ्या योजनेसाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निवड केलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आपल्या राज्य सरकारने फार्मर आयडीवरती निधी मंजूर केलेला आहे आणि फार्मर आयडीवरती जो निधी मंजूर झालेला आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितलेली 2 कागदपत्र तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवावी लागेल आहे. आता यामध्ये जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांनी जिल्ह्याची निवड केलेली आहे. त्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना सर्वात प्रथम 2 कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहे. त्यानंतर कोणत्या अटी आणि शर्ती आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. फार्मर आयडीवरती ही जी योजना मिळणार आहे यामध्ये तुम्हाला शेतकरी ओळखपत्राचा क्रमांक सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही जर या आत्तापर्यंत फार्मर आयडी काढलेला नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही. कारण सर्वात महत्त्वाचं कागदपत्र तुमच्याकडून मागवलं जाणार आहे ते म्हणजे फार्मर आयडी असणार आहे. फार्मर आयडीवरती जो क्रमांक असणार तो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्याचबरोबर अर्जंट सूचना देखील आहे, कारण पुढच्याच महिन्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या पैशाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे याच महिन्यामध्ये तुम्हाला सर्व कामे पूर्ण करून घ्यावी लागणार. उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी GR जाहीर केलेला आहे. आता सरकारने कामकाज तरी पूर्णपणे झालेलं आहे. फक्त आता सरकारकडून एक समिती नेमण्यात येईल आणि त्या समितीमार्फत तुमचा फार्मर आयडीचे क्रमांक बघितले जातील. त्याचबरोबर तुमच्या 2 कागदपत्रांची पडताळणीही केली जाईल. त्यानंतर तुमचा अर्ज योजनेसाठी पात्र का अपात्र हे ठरवण्यात येईल. GRमध्ये ज्या काही अटी आणि तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत यामध्ये जर तुम्ही पात्र ठरला तर पुढच्या महिन्यातच तुमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण याआधी तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलाच असाल आणि PM किसान योजनेचा लाभ देखील घेतला असाल. यामुळे अगदी त्याचबरोबर खात्यामध्ये शेतकरी योजनांचे पैसे तर जमा होतात. त्यामुळे बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणतेही तांत्रिक अडचण येणार नाही. जसे या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात अगदी त्याच प्रकारे हेही पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नवीन कोणता बँक सीडी ॲक्टिवेट करावं लागणार नाही किंवा बँकेच्या फेऱ्या देखील माराव्या लागणार नाहीत. या योजनेसाठी तुम्हाला बँकेशी निगडीत कोणतेही काम करावं लागणार नाही. फक्त सरकारी कामकाज जे काही आहेत ते करावे लागणार. जसं की ट्रान्सफर बेनिफिटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे बँकेचं काम करण्याची
काळजी नाही, परंतु फार्मर आय डीचा क्रमांक हा समितीकडून पडताळण्यात जाऊ शकतो. सरकारने ज्या काही अटी आणि तरतुदी लावल्या आहेत त्या जाणून घ्याव्या लागणार, कारण तुम्हाला या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये थेट मिळणार आहेत. परंतु जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथे घेता येणार आहे. जेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी GR केला तेव्हाच त्यामध्ये अटी आणि तरतुदी या नमूद करण्यात आलेल्या आहेत.